स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर खूप दिवसातून. आणि मी स्वतः मालक तुमचं स्वागत करीत आहे. आणि आज खूप दिवसातून आपण व्लॉग बनवतो ना. आज चाललोय आपण माहुली फोर्टला. आणि खूप दिवसातून हे बघा फुल धुक्याचं वातावरण आहे. आणि आज आम्ही चाललोत माहुली फोर्टला. आणि आम्ही दोघेच आहेत, इंदर जोशी अँड मी आणि आपली धन्नू. तर खूप दिवसातून आपण व्लॉग बनवतोय ना. आपण घरातून निघालो आहोत किती 6 वाजता निघालोयत, म्हणजे 6 वाजता निघालोयत. आणि आम्ही खूप असा का मुरबाड टू शहापूरला आलेलो आहे. आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आहेत. आता माहुली फोर्टचा म्हणजे द्वार आमच्यापासून काहीतरी 2 ते 3 किलोमीटर असेल. तर बघूच आता जाऊ. फुल पॅकिंग वगैरे करून आलो होतो. आता हे सगळं बॅगेमध्ये सगळं आपलं सामान वगैरे. तर हे मागून गाड्या जात असेल, त्यांचा आवाज येत असेल तर तुम्ही जरा समजून घ्या. तर चला तर मग आता पुढची क्लिप डायरेक्ट आपण तिथे थांबल्यावर घेऊ. गडावरती नाही, थांबल्यावर घेऊ. हे बघा भाईचा लुक फुल बरमोडा घालून आलेले आहे. भाईचा चष्मा त्या दिवशी ऍक्सिडेंट नाही सॉरी नुसतं याच्या मुले पडलेलं आहे, त्याच्या मुलं हा वापरतोय. चला तर मग हे बघा आपण सगळं ग्लव्स वगैरे तर घालू आणि जाऊ. 3 किलोमीटर राहिलेले असं बोलतोय बघ. चला तर मग बाय बाय भावांनो. तर आता आपण माहुली प्रवेशद्वारच्या इथे पोचलेलो आहेत. आणि आता इथनं आपल्याला पुढचं बघू, विचारू वगैरे कसं काय जायचं. तिकीट्स वगैरे लागतं असं मी ऐकलेलं आहे. तर बघूच आता कसं काय. आणि आपली धन्य ही एक दिवस आपण लडाखला पण घेऊन जाऊ मला असं वाटतंय. पण नाही, याच्या आधी आपण चांगली बाईक वगैरे घेऊ, ते माहीतच नाही. आणि इकडे माहुली प्रवेशद्वारच्या इथे आले ना, खूप भारी फिलिंग. आणि लवकरच आलेलो आहे आम्ही. हे बघा 8:22 झालेले आहेत. तर आता हे नको रे कुत्र्यांना वगैरे हात नको लाव. तर हे बघा कुत्रे वगैरे इथे आहेत. आणि चला तर मग आपण जाऊया. एक फोटो काढू इथे मग जाऊ भावना. तर आता आपण प्रवेशद्वार म्हणजे मागेच गेली, 2 कंपनी आहेत मागे. तर आता इथे आम्हाला असं वाटलं की इथं कोणी असेल, पण इथं कोणीच नाही आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहेत आपल्या प्रवेशद्वारकडे. आणि आता आपण चालायला सुरुवात केली आहे 8:30ला. तर बघू आता किती टायमामध्ये पोचतो. आणि चला तर मग आता सुरू करूया. आम्ही फुल सगळं हे केलेलं आहे, म्हणजे घेतलेलं आहे प्लॅन. म्हणजे इथे पाणी वगैरे आहे, आम्हाला वाटतं पाणी वगैरे नाही. तर आमच्याकडे 5 बॉटल्स आहेत पाण्याच्या. काही खायचं सामान आहे. आणि मी घरून डब्बा पण आणलेला आहे. तर आता आपण इकडनं चालायला सुरुवात करूया. आता बघूच कसं काय चालायचं वगैरे, किती चालायला. ते आता आपल्या पुढेच गेले. तर त्यांना आम्ही विचारलं, ते बोलतात कंटिन्यू जर चालले तर 2 तासात पोचू. तर आम्ही कंटिन्यूच चालणार आहेत. आम्ही काही जास्त थांबून चालणार नाही आहेत. तर बघूच. इथे खूप छान असं हे बनवलं आहे फॉरेस्ट ऑफिसचं, माहुली निसर्ग पर्यटन केंद्र वगैरे असे फुल सगळं हे आहे. तर बघूच आता आपण काय कसं काय. आणि इथे लिहिलेले वगैरे पाट्या असतात, ते तुम्ही वाचू शकता. आणि चला तर मग आता सुरू करूया व्लॉग माहुली. आपल्या प्रत्येक किल्ल्याकडे आता हे लावलेलं असं पाट्या वगैरे. किल्ल्याकडे छोट्या बंधाऱ्याकडे जाण्याचा रस्ता, अशाच पाट्या वगैरे लावलेल्या असतात. आणि खूप छान असं हे केलेलं आहे, म्हणजे आपले सगळे किल्ल्यांना केलेले. तर पुढे आता गेल्यानंतर खूप पाट्या वगैरे असणार आहेत तर आपल्या मदतीसाठी. आणि मस्त सगळे स्पॉट आहेत. बघूच आता आपण व्हिडिओ शूट वगैरे करू शकतो, सगळं काय करू शकतो. बाय बाय. छोटा ब्रिज आहे हा का, हे बघा मित्रांनो, छोटा ब्रिज आहे मित्रांनो. तर आम्हाला दम लागलेले, कंटिन्यू जळणे थांबतच जायला लागेल. सूर्य पण आलेले आहे आता ना. बेस्ट टायमिंग आहे. आम्ही ट्रेकिंग करतोय, 8:50 झालेले आहेत. तर फुल हार्ड आहे. आता बघूच कसं काय. पाणी वगैरे भरपूर आमचं काय, खाण्यापिण्याचा पाणी वगैरे सगळा भरपूर आहे, त्यामुळे टेन्शनच नाही. 1 दिवसाचा आहे पूर्ण, म्हणजे तिथे राहू शकतो. एवढा खाण्यापिण्याचं आणलेलं आहे. बॅग जड आहे त्याच्यामुळे दम लागते, बाकी काय नाही. 5-5 मिनिटाचे ब्रेक घेऊन आम्ही कंटिन्यू जोडू शकतो. जास्त ब्रेक नाही घ्यायचा. पूर्ण धुक्याने भरलेलं आहे ते. कसं वाटतं इंदर साहेब? इंदर साहेबने ते हेडसेट वगैरे आणलेले, फायदा नाही. मी हो येण्यासोबत
ग्रुपमध्ये असल्यानंतर गाणी बिणी ऐकू शकतो, मी असल्यानंतर नाही ऐकू शकत ना. आणि तुला शिंदे साहेबांनी तुम्ही ते एक्सप्लेनेशन काय नाही, ती खासियत आहे आता. चपलीची मोस्ट कम्फर्टेबल चप्पल घालून आले आणि मी बिना ट्रॅकिंगचा शूज घालून आले. डेंजर, आमची डेंजर विषय हार्ड आहे आमचा. मागची 3 ट्रेक चपलीमध्येच केलेत आणि मी ते मागचे 2 ट्रेक चपलीमध्ये नाही, 2 नाही सॉरी 1 ट्रेक तो सिद्धगडचा ट्रेक होता तो केलेला आहे. बघूच आता मित्रांनो, कंटिन्यू चालत येतोय, कंटिन्यू चढाने हालत खराब आहे तरी हौद जोश. माझीच आपली हालत खराब आहे. इंदरदेशीला बिलकुल नाही लागला दम. खूप दिवसातून ट्रेक करतोय ना त्याच्यामुळे झाले तसं. बघूच तसं करणार तर पूर्ण, यात काही वांदा नाही, फक्त कंटिन्यू चढ आहे ना त्यामुळे थोडा आवडला. जॅकेट वगैरे काढून ठेवले घाम फुटतो म्हणून. चला तर मग कंटिन्यू चढ नाही, कंटिन्यू रिलॅक्स 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 हो मग चाडा करत वरती पण चढण्याची. चला तर मग ट्रेक. मित्रांनो, तर आता आम्ही एक ब्रेक घेतलेला आहे आणि आता आम्ही कंटिन्यू चालतोय. आणि आपल्याला एक भाऊ भेटलेला आहे, जयदीप भाऊ, ते पनवेलचे राहणार आहेत. तर आता आम्ही त्यांच्यासोबत आता जस्ट भेटले ते आणि आता त्यांच्यासोबत आम्ही हे करतो. माझं नाव इंदर जोशी. माझा देवेंद्र भुईर. चला तर मग पुढे बघू. मित्रांनो, तर आता आम्ही भरपूर वरती पोचलेलो आहेत. आता आम्हाला इकडे वरती जायचं आहे इथनं चालत. ना खरं एकदम एकदा वरती पोचलो ना तर मस्त एक झोप काढेल, कारण की कंटिन्यू चालतोय, चढतोय कंटिन्यू, म्हणजे सपाट पठारच नाही, बोलायला पण जमत नाही. येऊन झालं काय. जोशी कंटिन्यू चालतोय. कुठनं स्टॅमिना आणलाय काय माहिती, कंटिन्यू. घाम पण नाही फुटला, माझी चालत बेकार आहे, कंटिन्यू चालते. बघू आता आपल्याला एका दमात ते चढू नाही शकत, पण बघू ट्राय करायला काय जातं. आणि कंटिन्यू आमच्यासोबत हे छोटे मित्र आहेत, अजून एक मागे आहे, ते पण आम्ही बसलो का ते पण आराम करतात, आम्ही उठलो का मग परत ते पण हे करतात. भरपूर असं चांगलं असं वातावरण आहे, तर आम्हीच दमलोय, म्हणजे मी दमलोय, आम्ही नाही. तर बघू एनर्जी ड्रिंक काय आणते, नुसतं पाणी घेणार त्याच्यामुळे. तर भावांनो, आता आम्ही वरती आलेलो तेवढ्या, आणि इकडनं बघू शकता मागं दरीच दरी. आणि आम्ही आता इथं थोडेसे शूट घेतले, आता आम्ही पुढे चाललेलो आहेत. आता काही एवढं वाटत नाही, कारण आम्ही अरे बापरे पूर्ण वरती चढायचं. इकडनं चढायचं का, बघू जाऊन इकडनं चढू. काही नाही, वरती गेलं तुझ्या परत खाली येणार नाही, तिथून चालला लागेल. आहे का, चल आलोच. तर भावांना तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असा वातावरण ना नजारा आहे फुल हे. आणि ते खाली कोणीतरी आलेले आहेत, एकटेच येते ट्रेकर्स लोक, आम्ही दोघं जण आलेले आहेत, असा विषय. हा वरती झेंडा आहे. आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलेलोच आहोत, पण अजून पुढे काय काय आहे डेस्टिनेशन ते आम्ही तुम्हाला सांगू. आमचे साथीदार पण आलेले आहेत, तर आम्ही इथे थोडा शूट करतो आणि निघतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण इकडनं जाताना आपल्याला एक पाण्याचा टाका लागतो, हे बघा पाण्याचे टाके वगैरे लागतं. तर पाणी वगैरे स्वच्छ नाही आहे तिथला, ऑइल वगैरे भरपूर आहे. तर इथे शेकोटे पेटवले होते, म्हणजे तिथे रात्री ते मुलं येऊन राहिले होते त्याच्यामध्ये. आता मला तरी वाटते इकडनं पण एक रस्ता आहे, इकडनं पण, तर आधी आपण इकडनं जाऊ. इकडनं मला तर वाटतंय महादरवाजा वगैरे कुठे येते बघायला जायचं, हे बघू आता काय. शंभूदुर्ग प्रतिष्ठान दरवाजा, नाही दरवाजा, हा महादरवाजा. चला तर मग आपण महादरवाजाला आधी भेट देऊ,
आणि मग प्रॉपर तिकडनं एक हे म्हणजे ट्रेकचं आहे थोडा ते, म्हणजे आपले ते धरून वगैरे तिकडे प्रॉपर जाणार नाही आपण एवढं, फक्त दाखवायला जाऊ आपण तिथे. तर बघूच आता तिथे महादरवाजा आहे, तर आपण महादरवाजाकडे चाललेलो इकडनं. हे लेफ्ट साईडला टाकेच्या बाजूने लेफ्ट साईडने जर आले तर महादरवाजाला तुम्ही जाल. तर आम्ही पण फर्स्ट टाइम आहे त्यामुळे चालतं. व्ह्यू बघा ना, फुलं आणि फुलं वगैरे व्ह्यू वगैरे एकदम प्रॉपर आहे. एक कारवी आहे, कारवीची झाडं आहेत, हे बघा फुलं वगैरे. मित्रांनो तर हे बघा आम्ही आता महादरवाजाकडे आलेलो आहे. इथे पाट्या वगैरे दिसतील तुम्हाला, तिकडे काही काय आहे तर ते आपण पाट्या वगैरे वाचून जाऊ शकतो. हे बघा महादरवाजाकडे जाणार रस्ता. मित्रांनो आता आपण महादरवाजाच्या इकडे पोचलेलो आहे आणि हे आपले महाराज. जय शिवराय. आपण दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढचा तुम्हाला माहिती देतो. हां बरोबर. तर मित्रांनो इकडे महादरवाजाकडे जाणार रस्ता आहे. पाणी कुठनं आले पण, हा टाक्यातून पाणी येत ते कसं टाकले. सगळे पूर्ण क्लीन. तिथे काही लिहितात कशाची मूर्ती होती. तर बघू शकता प्रॉपर असा महादरवाजा आहे, पण इकडनं पायऱ्या नाही येतात. इकडनं सगळं हे झालेली, तोडफोड झालेली. हे बघा काल्पनिक नसेल तो, कोणतं तरी असेल काल्पनिक. अरे हो काहीतरी नाव असेल त्याचं, पण आपल्याला माहित नसेल. कलाकृती. अरे हो आर्टिस्ट लोका तुम्ही तुम्हाला कलाकृती प्रॉपर तिथनं आता खतम आहे. आणि ही आपली भिंत इकडे इकडनं, पण ती आता नष्ट झाली. कल्याण दरवाजा तिकडे आहे कुठे. हा भंडारगडाकडे ब्लॉग बघितला होता ना, त्याच्यामध्ये होता कल्याण दरवाजा. आणि इकडनं अशी दरी आहे खाली आणि बस एवढंच. इकडे भिंत आहे, दरवाजाही तुटलेला आहे. आमच्या सिद्धगडची पण अशीच अवस्था आहे सेम, फक्त आम्ही ना दरवाजा हे केले परत. तर मित्रांनो ह्या टाक्यामधून आम्ही आता पाणी भरलेलं आहे, एक बॉटल. आणि आता आम्ही निघालो आहोत जायला. आणि आता आम्ही 4 जण आहोत. आता पूर्ण आम्ही गड फिरणार आहोत इकडनं. बघा पूर्ण सीन महादरवाजाच्या इकडचं. तर चला नुसता दगड काय काय आहे काय त्याचं, समाधी वगैरे आहे. तर मित्रांनो कल्याण दरवाजाकडे जाताना आपल्याला तिथे वाडा भेटतो. वाड्याचे अवशेष आहे, पायथा वगैरे.
हे बघा पाड्याचे अवशेषच राहिलेत, काहीच राहिलं नाही. हे तुळशी वृंदावन का, तुळशी वृंदावन. हे तुळस पण नाही, हा तरी राहिलाय, सिद्धगडचा बिलकुल नाही. तुम्हाला बघू शकता ते महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मीचे ना, माहुलेश्वर, हा माहुलेश्वर मंदिर, सॉरी. तर हा माहुलेश्वर मंदिर आहे. तर तिथे आता काही दिसत नाही मूर्ती वगैरे. आणि हा इकडे तलाव आहे, तलावाचं नाव पण असेल आहे. माहुलेश्वरच्या मंदिराच्या समोर इकडे आपण तलाव बघू शकता. आणि पाणी भरपूर आहे, तसा अटला वगैरे नाही, आटत असेल ना पूर्ण. मंदिराची अवस्था चांगली आहे बऱ्यापैकी, भिंती वगैरे उभ्या आहेत. हे लाकडं वगैरे काढून नेलेलीत. मस्त आता दारू बोला व धान्याचे कोठार कुठे आहेत पण, तिकडे दे तिकडे जाऊ आपण तेवढ्या. हो ना. तर मित्रांनो भंडारदरा करताना सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आणि किती टाइम लागेल इथनं जायला आता, अर्धा तास, 15 मिनिटे, 15-20 मिनिटे लागतील. खूप छान असा व्ह्यू आहे. आणि हा डोंगर वेगळा, तो डोंगर वेगळा. हा बघा इथलं सीडी वगैरे आहे. आणि प्रॉपर अशी हे बघा दरी. हा डोंगर वेगळा आहे आणि तो डोंगर वेगळा आहे, तो भंडारगड आहे आणि हा माहुली. सीडी वगैरे मित्रांनो आम्ही सीडी वगैरे पार केलेली आहे. आणि तिथनं चालत तिकडनं भंडारगडाकडे जाण्याचा रस्ता आहे. पूर्ण पठार वगैरे इकडे, त्यामुळे काही दम वगैरे जास्त लागत नाही. तर मित्रांनो हा बघा इकडे कल्याण दरवाजा आहे. इकडे भरपूर खाली असल्यामुळे जाण्याचा पॉसिबल नाही आहे आणि प्रयत्नही करू शकत नाही आहे. हां प्रॉपर दिसलं एवढं. हां 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 खालून पायऱ्या हो नाही ते पायऱ्या काय आता कशाला लागतील. हां हो चालू आहे रस्ता, रस्ता चालू आहे पण जास्त हे वगैरे लावून एकदम याच्यामध्ये जाऊ शकतो असं नाही, पण नको रिस्क नेले नाही. हां माहिती घ्यायची बस. हां तू आता इकडनं वगैरे दिसतोय का, तो प्रॉपर असा डोंगर दिसतोय सपाटी. आणि पूर्ण वरती आहे आम्ही टॉपला सध्या बघू शकता. कॉन्क्रीट जरा काम हां 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 त्याच्यातलं तो एक डीप टाकून काढाय जास्त. चला हा काय इकडनं दिसतो बघ. हां बरोबर. आयुष्य महाराजांचे माऊली वगैरे कसे जातात, त्यांना हार्नेस वगैरे बनवते. माऊली कसे जात असतील.
हा नकाच. हा बघा मित्रांनो, इथे आतमध्ये पाण्याचा टाका आहे. इथे साफ करलाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा टाका आहे आणि सेम हरिश्चंद्रगड आहे तिकडच्या सारखं आहे. आणि इथे 3 स्तंभ आहेत, मध्ये शिवलिंग पाहिजे. पाणी कसं येत असेल? मित्रांनो बघू शकता तर तुम्ही ते पाण्याचा टाका आहे आणि इथे नावं वगैरे लिहिलेली आहेत. हे आमच्याचकडचे कोणीतरी कलंबेवाले आहेत. ते 25/11/2018 आले होते. तर त्यांची नावं काय काय आहेत? नावं समजा आनंद नाही, अनिल नवेश का नागेश आहे काय? नवेश, प्रदीप, बालू, सुनील, संतोष. नाही ते नाही आमचे कलमे. तर हे जर तुम्हाला भेटले तर कृपया त्यांना माझ्याकडे पोचवा. त्यांची आठवण आहे माझ्याकडे, त्यांना परत पाठवतो इथं पुसण्यासाठी. काय आहे? गजानन संदीप बाल्या, सुनील. मित्रांनो भंडारदरचा देखावा निसर्ग सौंदर्यामध्ये भरून उठलेला, पूर्ण धुका. आमच्यासोबत इंद्रजीत जोशी, जयदीप आणि दादा. तुमचं नाव काय? राम गुलवी. तर हे सगळे आहेत. खूप सुंदर असा नजारा आहे, तुम्ही येऊन बघू शकता. ती करंगली आहे. या सुलक्याचं नाव काय? करंगली. तर मित्रांनो आता आम्ही भंडारदुर्गावरून निघालो परत इकडे जायला. प्रॉपर आम्ही आता फिरू तिथे आणि रिटर्न परतीच्या प्रवासाला लागू. बघू आता किती स्पॉट्स जातात, कारण की आता वाजलेले आहेत 2:21 झालेले आहेत. तर बघूच बऱ्यापैकी आम्ही स्पॉट फिरलो आल्यासारखं. भंडारदुर्ग करायचा होता, तोही झालेला आहे. तिथे काही एवढं काही नाही, म्हणजे फक्त पिक पॉईंट वगैरे आहे. चांगलं आहे, मस्त आहे, जाऊन येऊ. शंभूदुर्ग प्रतिष्ठान राजवाडा लिहिले इथे. आणि ती शिवलिंग आहे. हा ते पण आहे. हा ते ना, हा ते काँग्रेस. तो चंद्र आहे, या अर्धा चंद्र आहे. नाही पूर्ण चंद्र आहे, हा अर्धा चंद्र आहे. हा आणि ती शंकराच्या पिंडी सारखी वाटते पण. हा काहीतरी आहे ती तिकडं पण एक आहे. हे तुळसचं आहे का? तुळशीचं आहे का हे ढाचा? मित्रांनो आता आम्ही उतरत आलेलो. शेवटचा टप्पा आता राहिलेला आहे आणि खूप छान असा किल्ला आहे, तुम्ही विजिट देऊ शकता. आणि आमच्यासोबत जयदीप आणि ते भोर. तर खूप छान असं गायडन्स वगैरे केलं त्यांनी, खूप छान भारी आहेत ते. तर आता आम्ही पोचू खाली थोड्याच वेळात, म्हणजे 10 मिनिटामध्ये पोचू. खाली गेल्यानंतर सविस्तर बोलतो, कारण की आता आम्ही करण्याच्या याच्यावर आणि प्रॉपर उतरलो, एकच ट्रॅक घेतला.
तर मित्रांनो बघू शकता की आम्ही आता खाली पोचलेलो आहेत आणि आता ते भाऊ पण गेलेले आहेत आणि आता आम्ही 3 जण चाललेलो आहेत. जयदीप आमच्या सोबत आहे. अरे हसत आहे ना रे? नाही त्याच्या नादी नाही लागला पाहिजे. ते 2 होते ते वरतीच राहिले वाटते. तर आता हा ब्लॉग आपण घरी गेल्यावर एंड करू. पण कसं आहे आता आमचं झालेलं आहे डेस्टिनेशन म्हणजे पूर्ण झालेलं आहे आमचं आणि आम्ही मेन पॉईंट केलेले आहेत. हां तर चला मग जयदीपला पण आपण आसनगावला सोडू आणि आपण पण निघू. ओके.